जाऊया पुढे एक मोठ्या बातमीकडे आणि ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे खेडमधून। खेडमध्ये चालकाविना एसटी बस धावली। खेड बस स्थानकामध्ये हा सगळा अजब आणि थरारक प्रकार घडलाय। चालकाविना बसची दुसऱ्या बसला धडक बसली। पावसामुळे सुदैवाने गर्दी कमी होती आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मात्र या हलगर्जीपणाला जबाबदार कोण अशा प्रकारे आता प्रश्न उपस्थित होतोय आणि चौकशीची मागणी केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकामध्ये अत्यंत धक्कादायक आणि हा गंभीर प्रकार आहे। बसचा वेग सुद्धा पहा किती जोरदार आहे। प्लॅटफॉर्मवर चालकाविना ही उभी असलेली एसटी बस आहे अचानक सुरू झाली आणि सुसाट वेगाने पुढे धावू लागली। काही क्षणांसाठी बस स्थानकामध्ये एकच खळबळ उडाली। बस थेट समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका एसटी बसला धडकली। सुदैवाने मुसळधार पावसामुळे त्यावेळी बस स्थानकात प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती, अन्यथा हा सगळा प्रकार मोठी जीवितहानी यामध्ये झाली असती। चालकाविना अशा प्रकारे बस सुरू होऊन धावू लागल्याचं पाहताच एसटी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली। काय नेमका सगळा प्रकार घडलाय जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। रवींद्र, अत्यंत गंभीर हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। थरारक म्हणता येईल अशा प्रकारे चालकाविना ही बस सुसाट वेगाने धावू लागल्याचं यामध्ये पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर खरोखर हा गंभीर आणि धक्कादायक प्रकार आहे। कारण जर प्लॅटफॉर्मवरती जर गर्दी असती तर नक्कीच या ठिकाणी दुर्घटना घडली असती। बस प्लॅटफॉर्मवरती उभी होती आणि तांत्रिक बिघाडामुळे अचानक ती चालू झाली। बसमध्ये कोणताही चालक असा नव्हता आणि बस उताराच्या दिशेने दुसऱ्या बसवरती उभ्या असलेल्या बसवरती धडकली। हे लगेच दुसऱ्या चालकाने बघितल्यानंतर त्या बसमध्ये दुसऱ्या चालकाने डायरेक्ट उडी घेतली आणि ती बस आहे ती थांबवली। विशेष करून ही हा धक्कादायक प्रकार आहे। त्या उतारामध्ये जर समजा एखादे प्रवासी जर उभे असते तर दुर्घटना नक्कीच घडली असती। आणि आता प्रवाशातून संतप्त सवाल उपस्थित होतोय की याला जबाबदार कोण जर एखादी दुर्घटना घडली असती तर। खरंय रवींद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। रवींद्र कोकाटे आमचे प्रतिनिधी आपल्यावर होते। या हलगर्जीपणाला जबाबदार कोण अशा प्रकारचा संतप्त सवाल आता इथले लोक विचारतात। हो, एसटी लावलं इथं। एसटी ड्रायव्हर नाही।